आपण आलेलो आहोत सोलापूरमधील भुईकोट किल्ला, त्यालाच सोलापूर किल्ला असेही म्हटले जाते. इथं आहे हत्तीखाना वरती. हा रेल्वे स्टेशनपासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे. हे प्राचीनकालीन कृती आहेत. 15-20 फुटाचे दरवाजे आहेत. अतिशय भव्य अशी कलाकृती आहे. हा आहे हत्ती दरवाजा. आपण समोरून पाहूया. याला असे नुकीले खिळे आहे त्याला, असं जेणेकरून हत्ती जरी आला तरी तो धडक देऊ शकणार नाही. अशा प्रकारे हत्ती दरवाजा बनवलेला. खूप सुंदर अशी प्राचीन कलाकृती आहे. ती नागबावडी आहे. विहीर. हत्ती दरवाजातून आतमध्ये आले असता तुम्हाला असे दिसेल, ह्याच्यामधून गरम तेल आणि लोखंडाचे बोळे सोडायचे, जेणेकरून शत्रूवरती हल्ला करता येईल. हा आहे मुख्य दरवाजा. मुख्य दरवाजातून भुईकोट किल्ल्याची सुरुवात होते. चला आपण पुढे बघूया. मुख्य दरवाजातून समोर आले असता महाकाल दरवाजा दिसतो. महाकाल दरवाजाच्या शेजारीच महाकालेश्वर शनी मंदिर आहे. त्याचप्रमाणे शनीश्वराचंही मंदिर आहे. पुढे हे मल्लिकार्जुनचे मंदिर आहे. वरती सर्वत्र वट वावळे लटकताना दिसतात. अगदी भुई लगत असल्यामुळे खूप झाडे वगैरे आहेत, वाढलेले आहेत. पूर्वीची कलाकृती आहे तशी अजूनसुद्धा व्यवस्थित टिकलेली आहे. जे खांबावरचे नक्षीकाम सर्व एकदम आहे तसं दिसत आहे. पूर्ण किल्ल्याला तटबंदी आहे. मंदिर नाही, हा तटबंदी सर्व किल्ल्याला तटबंदी आहे. समोरच सोलापुरात सिद्धेश्वर प्रसिद्ध मंदिर आहे. त्याच्यासोबतच कडेला तलाव आहे. भुईकोट किल्ल्यावरील प्राचीनकालीन तलाव. सिद्धेश्वर मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिर लगतचा तलाव. हा भुईकोट किल्ल्यावरच्या तटबंदीवरून पाहिले असता सर्व आपल्याला व्यवस्थित दिसते.